वैष्णवी रेसिपी मध्ये मनापासून स्वागत। आज माझी सुरुवात झालेली पूजापासून। मी छानपैकी पूजा करून घेतली। हे बघू शकता तुम्ही, मी काळूबाईला दिवा लावून घेतला, महादेव पार्वतीला पण दिवा लावला, मस्तपैकी आरती करून घेतली। लगेच माझी मुलगी म्हणत होती, मम्मी चहा दे, आज मला चहा प्यायचा आहे। म्हणून मी तिला थोडंसं चहा पिणं काही छान नसतं म्हणून मी तिला थोडंसं काहीतरी चहा बनवून दिला आणि दुधामध्ये टाकून दिलं। तिला म्हटलं, हे बघ तुझा चहा तयार आहे। ती खुश झाली। मग मी तिला त्याचं दूध दिलं। लगेच इकडे नाश्त्याच्या तयारीला लागले। मी तर छानपैकी रवा भाजून घेतला एका साईडला। हे बघू शकता तुम्ही, तेलामध्ये जिरं मोहरी टाकून घेतलं। आपण लगेच त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा पण टाकून घेऊया आणि 2-3 मिरच्या मी इथं कट करून घेतल्या आणि कढीपत्ता छानपैकी, कढीपत्त्याने खूप छान चव येते म्हणून कढीपत्ता पण टाकून घेतला मी 4-5 10-12 पानं आणि ते पण आपण छानपैकी असं तेलामध्ये फ्राय करून घेऊ। लगेच मी तिथं बारीक चिरलेलं टमाटर पण ऍड केलं, ते पण टाकून घेतलं। लगेच त्याच्यामध्ये हळद टाकून घेतलं आणि आता मी त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ पण ऍड करून घेतलं। लगेच त्याच्यामध्ये तेलामध्ये फ्राय केलेले शेंगदाणे टाकून घेतले, ते पण फिरून घेऊया छानपैकी आणि थोडंसं आपण त्याच्यामध्ये मॅगी मसाला टाकून घेऊया। मॅगी मसाल्याने उपम्याला खूप छान अशी चव येते। इथे मी मॅगी मसाला टाकून घेतला। लगेच आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया, एक ग्लास भर। हे बघू शकता तुम्ही, ग्लासभर पाणी टाकून घेतलं। एक उकळी आली की लगेच आपण त्याच्यामध्ये आपला भाजलेला रवा टाकून घेऊया। हे बघू शकता तुम्ही, मी कमी गॅस करून घेतला। लगेच आपण तिथं रवा टाकून घेऊया। रवा टाकून घेतला मी, लगेच आपण छानपैकी असे फिरून घेऊया। हे बघू शकता तुम्ही, ह्या प्रकारे फिरून घेऊया आणि लगेच आपण त्याच्यावर झाकून ठेवून घेऊया। झाकल्याने कसं आपला रवा जे आहे ना मऊसूत असा होईल। आता मी काढून घेतला, छानपैकी असं फिरून घेऊया आपण। हे मी फिरून घेतला छानपैकी, बघू शकता इतकं छान असं मऊसूत असा आपला रवा झालेला आहे उपमा। हे बघू शकता तुम्ही, छानपैकी खूपच छान झालेला आहे उपमा। कशी वाटली तुम्हाला नक्की उपम्याची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा। हे आहे आपलं दुपारचं जेवण, वरण, लोणचं, शिमला मिरची आणि बिना तेलाचं चपाती आणि गाजर। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।